शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन दुसरे राजे याचा 20 अध्याय 1 ते 5 वचन. दुसरे राजे याचा 20 अध्याय 1 ते 5 वचन. याच सुमारास हिजकिया आजारी पडून जवळजवळ मृत्यूशय्येवरच होता. आमोसचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे गेला. तो हिजकियाला म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे आहे, तू आता घराच्या कारभाराची निर्वानिरव करावीस, कारण तू फार काळ जगणार नाहीस. तुझा मृत्यू समीप आला आहे. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे वळवले. परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला, हिजकिया मरणासन अवस्थेत, परमेश्वर, मी तुझी मनपूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले. एवढे बोलून तो ओक्साबोक्शी रडला. यशयामधला चोख ओलांडून जाण्यापूर्वीचा पुन्हा त्याला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला, पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिजकिया याच्याशी बोल. त्याला म्हणावे, तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो, तू करुणा भागलीस ती मी ऐकली आणि तुझी अश्रू पाहिले. तेव्हा मी तुला बरे करतो. तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आजच्या सकाळी आपण दुसरे राजे याचा 20 अध्याय त्याची 1 ते 5 वचन वाचलेली आहे. आणि या पवित्र वचनांमध्ये आपण पाहतो की हिजकिया जो राजा आहे तो आजारी पडून मरावयास टेकलेला आहे. हिजकिया राजाविषयी जर आपण पाहिलं तर हिजकिया राजा ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने योग्य केलेला आहे. आणि हा जो राजा आहे आता आजारी पडलेला आहे आणि या ठिकाणी यशया संदेष्टा येऊन त्याला काही गोष्टी सांगत आहे. आणि तो म्हणतो की परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. एक निरोप परमेश्वराने हिजकिया राजाकडे यशया संदेष्टाच्या द्वारे पाठवलेला आहे. आणि तो म्हणतो की तू आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण तू आता जगणार नाही.
तू मरणार आहे. आणि हा निरोप परमेश्वराकडून त्या राजाला आहे. आणि ज्यावेळेस हा निरोप त्याने ऐकला त्यावेळेस आपण पाहतो की त्याने परमेश्वराची प्रार्थना केलेली आहे. माझ्या प्रियांनो, आपण पाहत आहोत एक दुःखाचा निरोप, मरणाचा निरोप घेऊन देवाचा सेवक संदेष्टा त्या हिजकिया राजाकडे आलेला आहे. आणि तो म्हणतो की तू आपल्या घराची निर्वानिरव कर, आपल्या घराण्याकडे तू पहा, त्याची निर्वानिरव कर, त्या कुटुंबाची काळजी घे. आणि हा संदेश ज्यावेळेस त्याने ऐकला त्यावेळेस त्याने आपलं तोंड भिंतीकडे केलं असं म्हटलेलं आहे आणि परमेश्वराची प्रार्थना त्याने केलेली आहे. आणि परमेश्वराला काही गोष्टी तो सांगत आहे की मी कसं सात्विकपणे वागलो आहे, सत्यतेने व सात्विकतेने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने योग्य व उचित ते केलेलं आहे. ज्यावेळेस त्याच्या मरणाचा संदेश त्याने ऐकला त्यावेळेस तो परमेश्वराबरोबर बोलत आहे, परमेश्वराला प्रार्थना करत आहे. आणि त्याच्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे योग्य ते परमेश्वराला तो सांगत आहे. ज्या गोष्टी त्याने परमेश्वरासाठी केलेल्या आहे, इस्रायलाच्या प्रजेसाठी केलेल्या आहे, त्याविषयी तो या पवित्र वचनांमध्ये सांगत आहे की मी तुझ्या दृष्टीने ते जे योग्य आहे तेच केलेलं आहे, ह्याचं तू स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो. आणि असे म्हणून हिजकिया रडला. परमेश्वरासमोर तो रडत आहे, तो दुःखी आणि कष्टी झालेला आहे. आणि प्रार्थना करत असताना त्याने जे योग्य केलेलं आहे, जे चांगलं केलेलं आहे तो परमेश्वराला त्याने सांगितलं. आणि आपण पाहतो की परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. आणि या ठिकाणी वचन सांगतं की मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहे, मी तुला बरे करीतो, तू आजपासून 3ऱ्या दिवशी मंदिरात जाशील. त्याचं जे मरण आहे ते टळून गेलं, कारण त्याचे अश्रू परमेश्वराने पाहिले, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि त्या मोठ्या संकटातून, दुःखातून, मरणातून परमेश्वराने त्याला वाचवलं. कारण आपला परमेश्वर आरोग्य देणारा, वाचवणारा परमेश्वर आहे. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो कारण तू यहोवा राफा आहे, आरोग्य देणारा परमेश्वर आहे, रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आमच्या चांगुलपणाकडे पाहून तो आमची प्रार्थना ऐकतो आणि आम्हा सर्व संकटातून सोडवतो. त्याबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.